खाली पाणी न जाता सरळ गवत सप्लाय होतं. असं एक योजना आहे. त्याचं किती असलं पाहिजे 1 ppm बरोबर आहे. त्याच्यानंतर लास्ट मध्ये घरात कोणाकडे इंडिव्हिज्युअल लाभार्थी आहे, इंडिव्हिज्युअलचे कनेक्शन आहे, तिथे किती असलं पाहिजे 0.2 ppm. लक्षात घ्या. वैयक्तिक नळधारकाकडे लास्ट माणसाकडे किती असलं पाहिजे 0.2 ppm. तुमचं साधारण पिवळसा कलर आला त्याच्यात तो मॅच झाला तर संडासचा आपला किती आहे 0.2 ppm आहे. तुमचा जर लाल कलर येत असेल तर संडासचं ब्लिचिंग पावडर काय झालेला आहे जास्त झालेला आहे. आणि ब्लिचिंग पावडर जर जास्त झालं तर बिमारी सुद्धा येऊ शकते. कारण ब्लिचिंग पावडर जास्त जमत नाही आणि कमी जमत नाही. ते जर एवढं व्हाईट जर असतं व्हाईट तुमचं जे किट आहे किट मध्ये तुम्हाला दिलेलं आहे पाणी टाकलेलं आहे 2-3 टेम्परेचर तुम्ही हे टाकलेलं आहे आणि पाणी तुम्ही नळी भरलेली आहे. इथं जर व्हाईट येत असेल तर समजा ब्लिचिंग पावडर काय कमी आहे तर ब्लिचिंग पावडर नाही. 3 प्रकारचं तुम्हाला कलर येईल. एक व्हाईट राहील, दुसरा राहील येलो फिकट येलो आणि तिसरा राहील लाल. लाल पण आपल्याला घातक आहे आणि व्हाईट पण घातक आहे. चांगलं कोणतं आहे येलो. लक्षात घ्या. जरा साधा मुद्दा आहे. त्या याच्यात जर टाकलं किट मध्ये तर तो काय आलं पाहिजे येलो कलर यायला पाहिजे. लक्षात घ्या. आणि हे नियमित तुम्ही चेक करायला पाहिजे. जलसुरक्षकांनी जलसुरक्षकांची भूमिका फार महत्वाची आहे. पाणी प्रवासाला दिलं पाहिजे. आपण 2 वेळा पाण्याचं संरक्षण करतो ते सुद्धा पाहिलं पाहिजे. एक संरक्षण होतं आपल्याला 1 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत पावसाळ्यापूर्वी. दुसरा संरक्षण होतं आपल्याला कशाचं या पाण्याचं स्रोताचं